नमस्कार, साई किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आपण प्रीमिक्सच्या सिरीजमध्ये आज आपण पोह्याचं प्रीमिक्स करीत आहोत। या अगोदर आपण चहाचं प्रीमिक्स तयार केलं होतं। आता या पोह्याच्या प्रीमिक्ससाठी हे पोहे घेतले, मी चाळून हे स्वच्छ करून घेतले आहेत आणि कोथिंबीर, कढीपत्ता, मिरची, शेंगदाणे, हळद, मीठ, तिखट, जिरे आणि मोहरी आणि तळण्यासाठी तेल। आता आपण काय करू, शेंगदाणे, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची सगळं पदार्थ आता आपण चिवडा आपण कसं करतो त्यामध्ये आपण कसं तळून घेतो तसे आपण हे तळून घेऊया। आता आपण अगोदर ते शेंगदाणे जे आहेत ते तळून घेऊया। सगळे जिन्नस असे छान तळायचे म्हणजे आपलं प्रीमिक्स खूप दिवस टिकतं। आता आपण या शेंगदाण्याला छान असे तळलेले आहेत, आपण हे काढून घेऊया। बघा, आपली कोथिंबीर पण अशी छान कुरकुर होईपर्यंत तळली आहे, तिला पण आता आपण काढून घेऊया। आता आपली मिरची पण तळलेली आहे छान, आता आपण याच्यामध्ये काढून घेऊया। कढीपत्ता पण आपल्याला छान असा कुरकुर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण कोथिंबीर सुद्धा अशीच कडकड तळूस तर आपण तळून घेणार आहोत। सर्व जिन्नस असे छान अशा तळून घेतलेले आहेत, बघा तुम्हाला आवाज येत आहे। आणि आता या तेलामध्ये आपण जिरे, मोहरी, हळद, मीठ, तिखट टाकून घेऊया। तिखट हिरव्या मिरच्या टाकल्या त्याच्यामुळे तिखट टाकायची गरज नाही आहे, पण ती माझ्या मुलाला जास्त तिखट आवडते म्हणून मी थोडं लाल तिखट पण टाकणार आहे। आणि आणखीन एक तुम्हाला याच्यामध्ये वाळून इथला कांदा जो असतो तो पण तळून टाकू शकता, माझ्या मुलाला आवडत नाही म्हणून मी ते कांदा टाकत नाही। आता यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया, मोहरी तडतडली ते जिरे टाकून घेऊया आणि हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया। थोडं लाल तिखट टाकायचं येतं आणि त्यानंतर हे पोहे जे आहेत ह्याच्यामध्ये छान असे गरम करून घ्यायचे। हा पण असा छान गरम झालाय आणि आपण हे पोहे जे आहे ते आपण जे कांदा पोहे खातो का तेच पोहे येतं। हे बघा, खूप छान असा कडक झाला, एक प्रकारचा हा चिवडाच म्हणू शकतो। आणि ह्याच्यामध्ये आता आपण हे सर्व जिन्नस तळून घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये छान मिक्स करायच्या। हे पहा, आता हे सर्व असं छान मिक्स केलेलं आहे, कुरकुर असा एक प्रकारचा चिवडाच म्हणायचा आपण याला। हे पहा, आता हे पूर्णपणे थंड झाला की आपण एका भरणीमध्ये भरून ठेवूया। आता आपण मी तुम्हाला याची पोहे करून दाखवते कसे तयार करतात ते। त्यासाठी आपण गॅसवर गरम पाणी करायला ठेवू। आता आपण याची पोहे तयार करूया, कसे करते ती बघूया। हे मी त्याच्यातले असे एवढे पोहे घेतले, ते असे डब्यामध्ये टाकायचे आणि त्याच वाटेनं आपण पाणी घेऊया। जेवढे पोहे घेतले त्याच्यापेक्षा अर्धच आपल्याला छान असं उकळतं पाणी घ्यायचं आहे। याच्यामध्ये टाकूया हे पाणी आणि चमच्याने मिक्स करूया। आणि तो पण लावून 5 मिनिटे ठेवून देऊया। 5 मिनिट झालेले आहेत, चला बघूया आपण आपले पोहे कसे तयार झालेत तर। हो, एकदम छान, मस्त, खूप छान असे पोहे तयार झालेले आहेत। हे पहा, तुम्ही बघू शकता। आपण प्रवासात असं पोह्याचे प्रीमिक्स करून गरम पाण्याची कॅटल आणि चमच्याने डब्बा ठेवला तर आपला घरचा गरमागरम नाश्ता तयार होतो आणि मुलांना पण हॉस्टेलवर खूप छान असं घरचा नाश्ता खायला मिळतो। तुम्हाला जर अशी माझी रेसिपी आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।